तर नमस्कार मंडळी, मी सागर परत तुमचं एकदा पुन्हा स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये. आज बायको आमची जरा मुलांका घेऊन घरी गेली आहे, म्हणजेच सुट्टी असल्यामुळे मुलांका जरा मामा घराने फिरूक नेले. तर आता जेवण करूचं माझ्यावर पाळी असा तरी गरमागरम पिठी बनवलेली असा. की पापड, छोटे पापड मिळतात, हे राईस पापड, ते पण फ्राय करून घेते. राईस झालेलं असा आणि मस्त आहे की आता बायको घरी नसल्यामुळे आता एक काय करतले तर खूप वेळ जाऊ जेवण करूचाच होता. तर मस्त आहे की बाजारात आमच्या पिठीचा पाकिट मिळता, कुळथाची पिठी. तर ही काय याच्यात जास्त काय नसतं. कांदो एक कांद्याची फोडणी दिली, एक कोकम 2-4 कोकम टाकले, कढीपत्ता कांदा मिरचीची फोडणी दिली आणि त्याच्यानंतर मस्त की पिठी झाली. पाणी घालत राहतं आपणाक जेवढा व्हाय तेवढा. मस्त की जेवणासाठी लागते तेवढी पिठी बनवायची. आणि त्याच्यानंतर फ्रीजमध्ये हापूसचे 2 आंबे असतातच, एक आंबा असा आणि एक आतमध्ये असं थोड्या वेळानं खाऊया. आणि तर फ्रीजमध्ये हा ताज्या कैरीचा गोडा लोणचा पण होता, मला खूप आवडता. आणि असं काय नाही, 2 चमचे जास्त घेतले म्हणून माझं पोट भरणार नाही त्याच्यातच. सो एकदम गोडा लोणचा म्हणजे असं तिखट गोड असतं या, अतिशय सुरेख. पावसाळ्यापर्यंत आम्ही थोडा थोडा करून खातो, पण आता कोण नाही घरात म्हणतो शिनी मी जरा जास्तच खाते. तर अशा प्रकारे आपलं जेवण रेडी असा. भात असा, पापड असा, कांदा रवलेलं तूप फोडणीचं तो पण अर्धो घेतलंय, गोडा लोणचा पण असा. आणि मस्तपैकी गरमागरम पिठी कधी पण खाताना ना लक्षात ठेवा गरमागरमच खाऊची. आणि पाणी वगैरे मी नंतरच पिते, सध्या जेवताना पाणी पिणे नाही. सो कसं वाटलं माझं हो एक फास्ट आयटम, जरा कमेंट पण करा आणि आवडलं तर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि बघा तुम्ही पण ट्राय करा, मस्त लागतं जेवण.